हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आपण चाललोय राटणीला, कारण की कडूचं काम निघालं होतं। तर बघूया तिकडे जाऊन नेमके काय त्याचं काम आहे आणि काय नाही। तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला दाखवतो पुढे काय ते। तर गाईज आता आम्ही चाललोय राटणीला। तुम्हाला मगाशी बोललो होतो कडू नेमके कोण आहे। हा कडू आहे आवी। तर त्याचं काहीतरी काम निघालं होतं, तर आता चाललोय आपण, बघूया तुम्हाला पुढे काय ते दाखवतो। तर गाईज आता आपण आलेलो आहे राटणीमध्ये। तर भावाला जॅकेट घ्यायचं होतं म्हणून आलो होतो। वर जायचे, आवी इथं थांबलाय, बघूया। चल ना। भावाला घ्यायचं होतं जॅकेट। भाऊ आता कोणतं जॅकेट घेतोय काय माहिती। व्हाईट वाला चांगलं दिसते तसं। पैसे नाही ना, पैसे नाही इथं कशाला आलोय आपण। एवढे का क्वालिटी स्टॉक एवढे का? बुट घ्यायचे का? पैसे नाही, आम्ही पैसे आणले नसतील तर खरं खरंच लय मारते तिथे। आणलेत काय? एकदम क्वालिटी दिसते, क्वालिटी। नागच दिसायला लागलाय तू, नागच दिसायला लागलाय बस। सांगा कोणतं घ्यायचं नेमकी। भावाकडे पण पैसे नाहीत। आवी काय करायचे ते सांग। बबल येतील, बबल येतील बघून तर वाटतं ना। बघ तुझ्यावर आहे, काय करायचं काय नाही। ते एक घे व्हाईट वालं, ह्याचं कापड चांगलं आहे ना। हे घे ना, पण हे जरा चांगलं बसले। आवी हे चांगलं बसले, ब्लॅक वालं, पण जरा डल वाटतंय। व्हाईट वाला घेऊन टाक, चांगलं दिसतंय। शर्ट वगैरे घेते का? पैसे नाही, पैसे नाही। सावकाश सावकाश भाव, सांडला होता। तर काही भाऊला हे जॅकेट आवडलेलं आहे। आवी आता चेक करतोय। माझी नको माझी नको, शेठ लोक निवांत बसल्यात। आपला चेहरा एवढा खास नाही। हॅलो, हे आवीला जॅकेट घ्यायला आलोय। काय कट साईज आहे, भाऊ क्वालिटी दिसतोय तू, सांगू नको करणार। जरा मोठा वाटतं रे, नाही खरंच क्वालिटी दिसतोय तू, मस्के नाही करत, पक्के आयटम दिसते। कामाला लागतं का दुकानात? आमचा कडू काय पण काढून घालायला लागलाय। लाल नाही वाचणार, लाल आमच्यासाठी कट साईज आहे। प्रॉब्लेम होतो ना दादाला, थोडी बघायला गेलं तर त्याला घेऊन जायला।
वहिनीला सांगतो सांग. काही आता आम्ही निघालोय, कडूची शॉपिंग झालेली आहे. तर आता चाललोय आपण घरी. तर बघूया. तर तिकडं घरापाशी पण दीपक आता वाट बघतोय. तर जाऊया, त्याला पण भेटूया, काय बोलतोय काय नाही बघूया. आता आम्ही गाडी चालवतोय. तर गाईच बघू शकता आपला भाऊ गाडी चालत आहे. आपला काय माहित भाऊ आता कुठे ठोकतोय काय माहिती. मी तर बसले पकडून, भाऊ चाललाय तीच. तर गाईज आता आम्ही आलोय. झाली कडूची शॉपिंग वगैरे. तर दीपक पण आहे इथंच. तर हा डीटी आहे. योच माझी वाट बघत होता. ही त्याची गाडी आहे. ही पण गाडी आहे. ती बुलेट पण तिथे आहे. तुम्हाला बुलेट दाखवतो नंतर. यो कडू आणि यो आंबट. आणि इथे बिल्डिंग पाशी आम्ही असंच सहज येतो फिरण्यासाठी, कारण की इकडं शांत असतात. भाऊ लोक आलेत. छोटा भाऊ आलाय. आम्ही दादाचे ब्लॉगचे एडिटर. डीटीची गाडी आहे. गाडी फक्त बघा काहीच. गाईस गाडी बघा फक्त. क्वालिटी गाडी केलेली आहे. टाकी पण फुरले गाईज. शेट माणूस आहे. शेट माणूस ची टाकी पण फुले. भाऊ गरीब आहे ना. भाऊ गरीब आहे. भाऊ गरीब नाही. भाऊच्या घरात भाऊ गरीब नाहीये. भाऊच्या गाळ्यामध्ये गोप आहे. बंटी भाव. हा मॅडी आहे. प्रफुल महाराज, आशुभाव, हर्षल, टिंगरे शेकोटी करते ते गाईज. गाईज अँड मशीज. खूप गाईज अँड मशीज. थंड वाटतंय एकदम. खूप गार वातावरण आहे. सगळे इथं शेकोटी करते ते गाईज. शेकोटी करते ते. काही तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठं करा. आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरात लवकर येईल, बघत राहा.